कबड्डीचं क्षेत्र म्हणलं की कापूसवाडी म्हणजे अव्वल दर्जेचं. अवघा खानदेश बुलढाणा संपूर्ण गाजवलेला कापूसवाडीचा संघ परत एकदा घोगडीचं मैदान गाजवायला आला. टू पॉइंट कापूसवाडी. टेक्निकल पॉइंट या मॅच मध्ये बाहेरून कोणीही बोलला तर त्या चेरप टीमला भाऊ टेक्निकल पॉइंट दिला जाईल, लक्षात घ्या. सेमी फायनलची अशी रंगत लढत रटते. उत्कृष्ट असा सामना, नेत्रदीपक नजारा, डोळ्याचा पारणा फेडणारा दृश्य, प्रेक्षकांनी भरलेलं घनदाटाचं मैदान. या छोट्याच्या नगरीमध्ये एवढं मैदानावर गर्दी बघून अतिशय डोळ्याचं पारणं फिरणारं अतिशय रोमांचक दृश्य या ठिकाणी दोन्ही संघामध्ये दिसत आहे. परत एकदा मयूर वारा रनिंग की कोशिश. त्या संघाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करावा लागेल. परत एकदा योग्य 420 नंबरच्या जर्सी मध्ये या गोगडीकडून खेळणारा जबरदस्त खेळाडू रनिंग किकची कोशिश परंतु असफल. अतिशय तेज तर्रार असा खेळाडू गोगडीच्या संघाकडून खेळतोय आणि मागच्या वाचीमध्ये आणि पकडल्या गेली. पॉइंट किती आहे दावा. आधीला पकडा, सामना जिंका. उत्कृष्ट असा रेडर कापूसवाडीचा एकतर्फा घुगडीवरती भारी पडताना दिसून येतोय रामेश्वर. नक्कीच सचिन, कापूसवाडी म्हटलं म्हणजे अतिशय सर्वांच्या हृदयावर कोरलेली थाप या कापूसवाडी संघाची अजूनही प्रेरित आहे. त्याच बाजूने उभा थांबलेला आहे आपला घुगडीचा संघ. काय सांगशील सचिन. नक्कीच घुगडीकर सुद्धा आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट असे सामने खेळत आलेले आहे, परंतु कुठेतरी कापूसवाडी मात्र तिचा पगडा इथं भारी दिसतोय. आणि यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारचा कमबॅक असा आपल्या घुगडी संघाने केलेला आहे. काय सांगशील. नक्कीच उत्कृष्ट प्रकारचा कमबॅक आहे, परंतु सेमी फायनल मॅचचं दडपण मनावर आल्यामुळे कदाचित मला असं वाटतं दबावात घुगडीचा संघ खेळतोय. पॉइंट का दावावर इमानदारी के साथ पॉइंट देती हुई घुगली. 1 पॉइंट कापूसवाडी. परत एकदा हा मयूर घुगडीच्या संघाकडून खेळतोय आणि कुठेतरी या घुगडीच्या संघावर परशूट. परत एकदा 1 पॉइंट कापूसवाडी. चला डो डायरेक्ट करो या मरो. छत्रपती कबड्डी संघाकडून हे डो डायरेक्ट. आता पट्ट्या काहीतरी करावं लागेल. एक तर करावं लागेल, नाही तर मरावं लागेल. आणि कुठेतरी पकडला गेलेला कबड्डीचा खेळाडू मंगेश तिरी म्हणजे बंदूकची गोली. रे मंगेश. परत एकदा मंगेश ना पॉइंट दिला. अरे अरे बापरे. 2 पॉइंट या ठिकाणी कापूसवाडीला. कापूसवाडीचा नाद नाही करायचा. सिंदखेडच्या स्पर्धेत सलग 7 वर्ष प्रथम बक्षीस पटकावलेला संघ आहे. परत एकदा घुगडीच्या संघाकडून आलेला हा अभिषेक. अभी नाही तो कभी नाही.
त्रिकोण कापूसवाडी आणि या ठिकाणी छत्रपती कबड्डी संघाला अतिशय चांगल्या प्रकारचा आणि रणनीतीने कुठेतरी कमबॅक करायला हवा, कारण सचिन कुठेतरी अजून खातही नाही खुललेला आहे आणि या ठिकाणी आणि त्याच प्रकारच्या हर्षद पिसे एवढं पुढे पकडण्याची काही गरज नाही. सिद्धू पाटीलचा हिंदीतला डायलॉग आहे, फुकट का चंदन घिसमेरे नंदन. बराबर आहे भैया, वो तो वो नाहीये. हाफ टाइमापर्यंत स्कोअर सांगू नका. नक्कीच नक्कीच सांभाळ साहेब. परत एकदा रवी करण आणि रवी यांच्यावर कुठेतरी या घुगडी संघाची नजरे टिकलेली आहे आणि कुठेतरी असं अतिशय पारदर्शक आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, परंतु पुन्हा एकदा गमावलेला हा घुगडी कसा मारतोय काय मारतोय पॉईंट कापूसवाडी. कापूसवाडीचा खेळाडू. परत एकदा मयूर तुलाच काहीतरी करावं लागेल आणि या संघाला कुठेतरी मानात न्यावं लागेल. कुठेतरी मयूर या संघासाठी तुला परत एकदा परशूटची कोशिश. सचिन मला काही कळना असं झालंय की काय करते आपली घुगडी. चक्क बोलायला सुद्धा मोका मिळत नाही. एवढ्या आपल्या गुगली करायची. आमच्या सचिन भाऊचा आवाजच थांबला आणि या ठिकाणी या आजची लास्ट रेड होती आणि कुठेतरी पहिला इथं संपलेला आहे आणि कापूसवाडीकडून हे पहिली रेड. सुपर टॅकल ऑन. आता मात्र खऱ्या अर्थाने या घुगडीला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे, कारण इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत याची कुठेतरी जाणीव असायला हवी आणि असेच नाही पोहोचला. कुठेतरी संघर्ष या मैदानामध्ये आपण केला आणि इथपर्यंत पोहोचला. परत एकदा मयूर भाऊ कुठेतरी या ठिकाणी निराशेचं वातावरण झालेलं आहे घुगडीवासियांच्या मनात, कारण आमच्या सहसमोरच्या सचिन काकडे यांचा सुद्धा आवाज कुठेतरी थांबलेला आहे आणि हा आवाज बुलंद करण्यासाठी फक्त छत्रपती कबड्डी संघाला कुठेतरी पॉईंटची अशी उच्च लढत द्यायला हवी आणि ते मात्र दिसून येईल. कुठेतरी खरंच कापूसवाडी हाच आवाज आपल्या कानावर घुमतो आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी खरंच कापूसवाडी बोनस पॉइंट आणि कुठेतरी मयूरच्या या दमदार सुरुवातीनं कुठेतरी घुगडीचं खातं खोललेलं आहे आणि बोनस पॉइंट हे 1+2 3 पॉइंट. रवींद्र कुठेतरी या ठिकाणी आशिषची किरण या ठिकाणी जागृत झालेली होती की रवींद्र आहे म्हणजे टीम आहे आणि कुठेतरी ही आशिषची किरण कापूसवाडी. घुगड़ी की टीम को यह नम्र निवेदन है कि जोश से नहीं होश से खेलो. परत एकदा मयूर आणि साखळीमध्ये गुंतलेला आपल्या खात्यात टाकतोय हा एकमात्र पॉइंट. सामना मला असा होताना दिसतोय. या ठिकाणी अतिशय लढतीचा असा मुकाबला काही सांगायला आम्हाला शब्दच नाही साहेब, कारण अतिशय निराशाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. कुठेतरी आमचा आवाज या ठिकाणी थांबलेला आहे. अगदी या सामन्याचा
टीम इंडिया सारखं झालेलं आहे. 10 मुकाबले जिंकून फायनलला इंडियाचा संघ हरला होता. तसं आतापर्यंत छत्रपती संघ या मैदानात एकही मॅच हारलेली नाही आणि ऐन वेळेवर रॉयल चॅलेंजर बँगलोर सारखा सिस्टम इथे राबवत आहे संघ. जाऊ द्या पण फॅन फॉलो अरे त्याच्या काळात मागायची कमाल 10ला 1 15ला 3 या घुगडी गावाला अतिशय पारदर्शक आणि कॉमेंटेटर म्हणून लाभलेले आमचे सचिन काकडे अतिशय उत्कृष्ट प्रमाणात त्यांचा आवाज या घुगडीवासियांना प्यारा आहे. आणि थेट 4 दिवसाची रजा दाखवून अक्षरशः मात्र हा पठ्या पुण्यावरून इथपर्यंत पोहोचला आणि या कॉमेंट्रीचा उत्कृष्ट प्रकारचा असा आवाज आपल्या समोर बघायला मिळत आहे आमचे सचिन काकडे. भाऊच काय कमी नाही भाऊ. टाटाचं युरोपियन सोडून इथं कबड्डीच्या मैदानात कॉमेंट्री करण्यासाठी आली आहे. कुठे ना कुठे हा सामना असं वाटत होता की एकदम रोमांचक मुकाबल्याची ही अशी झडप या सामन्यातच दिसेल, परंतु आमच्या घुगडीचं खरंच नशीबच काहीतरी कमजोर म्हणावं लागेल या सामन्यामध्ये. हरकत नाही रामेश्वर. सिलकेटची एवढी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा असते, तब्बल 100 टीमांची हजेरी तिथं असते. त्या एवढ्या मोठ्या ठिकाणी या कापूसवाडीचा संघ 7 वर्षांनी प्रथम बक्षीस पटकावलाय आणि गेल्या वर्षी परत एकदा घुगडीचे संघ करून ही दोडाई रेड. आता मात्र रवींद्रला काहीतरी करावं लागणार आहे आणि दोडाई रेड म्हणजे करूया मरो. आणि कुठेतरी हा रवींद्र एका पॉइंट साठी धडपडत आहे, परंतु साखरीमध्ये गुंतलेला आणि आमच्यासोबत संभाजीनगरवरून जोडले गेलेले रमेश गारवे ऑनलाईन पद्धतीच्या स्वरूपातून रमेश गारवे यांची उत्कृष्ट प्रकारची हजेरी विजय देशमुख पुनर्जन्म झालेला आहे गड्याचा. मानलं रे. पथ्याचा 700च्या पार शुगर जाऊन एक गुगडीचं खातं उघडण्याचं काम त्याने केलं. टाळ्या वाजवायला तर तुझ्यासाठी ते लाडू बनवलं तुझ्या घरी पाव आहे तिच्यात. आणि यानंतरचा होणारा सामना अंतिम सामना म्हणजे 22/12/2024 ची स्पर्धा पर्व 4 आणि फायनलचा सामना प्रेक्षक आणि कुठेतरी प्रतीक्षा आहे त्या फायनल सामन्याची. जिसने हे दम पथी आणि सेकंद हे राहिलेले आहे. हारी मात्र नांदच पुरा करेल. काय जरा युट्यूब खोला आपलं आणि बघा कुठेही कोणत्याही कान्या कोपऱ्यात जाऊन या घुगडीच्या युट्यूब लाईव्ह हा सामना चालू झालेला आहे, परंतु ते युट्यूब लाईव्ह पण म्हणतील की हा समोरचा संघ आहे तरी कोणता. मी पहिले सांगितलं मग ऑस्ट्रेलियावरच्या झिम्बाब्वेचा राखण्यासारखा आहे. नक्कीच सचिन, परंतु जाऊ दे अतिशय संघर्षाने इथपर्यंत पोहोचलेली आमची ही घुगडी टीम तर जोरदार टाळी होणार या दोन्ही टीमसाठी.